विसल्या बुरट्या लगोर द्या माझी लगोर द्या सुक्काळीच्या लगोर द्या माझी सुक्काळीच्या दिसत नाही पुढे बघून चाल सॉरी सॉरी हे लगोर दे सुक्काळीच्या लगोर दे माझी माकडा परत आणि आलंय स्वीत मामा सॉरी ए लगोर दे माकडा तुला जाऊतो थांब ए बैल लगोर दे आणि सुक्काळीच्या आणि कडे लगोरी बुरट्या आणि कडे लगोरी कालच लगोरीने का नाही नेमबाजी शिकून आली म्हणून लगोरी दे म्हणलं आता बघ एका दगडाच्या टिप्पीत का नाही झाडावरचं पाखरू कसं मारतो बघ थांब थांब दगडानं कोण बी टिप्पल ही बघ अंडे करा आमलेट आणलंय आपलं आमलेट करा अंडा आणलंय ह्यानं टिपून दाखवू बरं टिपतो थांब बघ आता नेम माझा बघूया नेम आय ग कुठल्या सुक्काळीच्या अंड मारलं रे मला आईच्या गावात त्या म्हातारं लागलं थांबा माकडानु कुणी अंड आणलं रे मला सांग लवकर कुणी अंड आणलं मला आईचा खुबा मोडला काय जास्त बघला असणार जोरात चल 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 थांबा नाही तर ठोका टाकेन सुक्काळीच्या नू नाही का बाटलीच्या टिपऱ्यात पाडेन नको नको मामा नको 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 काय म्हाताऱ्या मला विसल्या आपण त्या म्हातारला वळखणार नाही का त्याच्या बाला पण वागणार नाही शेम जेनेले का दिसतेस बघ तू हा आणि तू ऐश्वर्या मावशी इथनं 2 पोरं जाताना दिसली का तुम्हाला नाही मुडद्या तुझा मुडदा बसवला कुत्र्या कुठनं अंड खाऊन नसलेलं चल वाटलं तुला घातला डाबऱ्यात तुला बायका दिसल्या थांबल्याशी आईला या बायका जरा चाबऱ्याच दिसते त्या आईला मला ह्या बायकांचा आवाज जरा वेगळा वाटला थांबू बघतोच जरा तोंडाला काढा ए भामट्या चल तिकडे माकडानु तुम्ही माकडानु माकडानु काय झालं का पळतायसा काय ना बाप्पा पिसाळेल कुत्र मागे लागले कुठं आहे कुत्र इकडे यायला लागले बघा इकडे या इकडं ह्या बकेटचा ठोकाच टाकतो त्या कुत्र्याला काय बघा बघा मेला काय शिरपा हे शिरपा माकडानु तुम्ही काय बापले का काय मला मारायला ठरवलंय काय अरे कुत्रा आहे म्हणून मारलं मी तू कशाला आलायस इकडं तुझ्या ह्या नालायक पोरानं अंड फेकून मारलंय मला अरे ना आलाय का नू आमलेट करायसाठी ठेवलेलं 5 रुपयाचं अंड कशाला वाया घालवलं असं तुम्ही ह्याच्या डोक्यात काय दगड घातला असता तर चाललं असतं की काय म्हणला श्याम्या तसं नव शिरपा अंड कशाला वाया घालवलं असं एवढंच बोललो मी तुझा यासनी चुपून काढतो मी काय नाही आत्ताच्या आत्ता चुपून काढ नाहीतर यांच्यावर पोलीस केस करीन नको नको पोलीस केस नको चांगलं वय उठतास तर चुपून काढतोयस ने चला ना पप्पा नका लागते पप्पा पप्पा नका चांगला चोप श्याम्या चोप त्यासनी पप्पा नका चांगला चोप नको पप्पा लागतं पप्पा नको बोला तर कुणाच कोण करशील काय नको पप्पा लागतंय कोणाला अंड फेकून मारशील काय नाही मार पप्पा मार नका ऐको 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 नको पप्पा लागतंय पप्पा माग बघा काय मागे कसली बोल सुकाळीच्या तुम्ही तो वाटेगावात राहून लय काय 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 कांड करायला लागलायसा आजच्याच बॅगा बाराच्या तिकडे शिवरवाडीला चुलताय तिकडे राहायला जायचं बरं बरं जातो पप्पा आणि तिथं गेल्यावर काय उच्चा पत्त्या करायचं नाही गप कुत्र्यागात राहायचं नाही नाही काय नाही करतो बरं चल चला लवकर वाटायला का विसल्या रिक्षा करून जाऊया चुलतीच्या घरला बरं बरं चालतंय तर ते रिक्षावाला किती रुपये घेतो विचारूया चल चल ए पुढं बघ की सॉरी सॉरी मामा मामा हे रस्ता शिवरवाडी जाते काय 30 वर्ष झालं बघतोय रस्ता इथंच आहे कुठेच गेलेला नाही अरे बुरट्या मामा तसं नव ही रिक्षा शिवरवाडीला जाते काय रिक्षा जात नाही तिला चालू करून न्यायला लागत्या अरे आम्हाला शिवरवाडीत जायचं आहे किती रुपये घेणार सांग 300 रुपये घेणार 20 रुपये देतो बघ 300च्या खाली रुपये घेणार नाही मी अरे 20 रुपये देतो नाही तर राहू दे तुझी रिक्षा 20 रुपये देतो बघ शेवट 20 रुपयावर परवडत नाही आम्हासनी हाय काका कसे आहात मी मजेत आहे पुरी तू कशी आहे मी पण मस्त अय पोरानो 20 रुपयात नाही जात रिक्षा अरे मामा 20 रुपये कोण म्हटले 300 रुपये देतो म्हटलं कानातला मळ काढून ऐक जरा 300 रुपये किरकोळ आहे आमच्यासाठी काका
उद्या आमच्या घरात ते इस्लामपूरला जाणार आहेत तर तुमची रिक्षा हवी होती भाड्यानं. चालतंय की तुझा नंबर देऊन ठेव पुरे मला. एक मिनिट. हा घ्या माझा नंबर आणि उद्या कॉल करा मग सकाळी. बरं बरं उद्या कॉल करतो पुरे. चला येते. हा चला येते. पोरांनो हा. तिकडं कुठं बसा घ्या. हा बरोबर चालतं. जाऊ दे काका चला. जाऊ दे जोरात जाऊ जोरात. ओके बाहेर या मामा. खरंच थँक्यू मामा तुम्ही आम्हाला व्यवस्थित पोहोचवलं इथं. थँक्यू मामा थँक्यू. ए इकडे माझ्या खिशाने चिठ्ठी काढली त्या पुरी नंबर दिलेली ती दे इकडे. माझं निम्म आयुष्य गेलं अशा चिठ्ठ्या काढण्यात. त्या पुरीच्या आला पण मीच पटवलंय म्हणून ती माझ्या घरचं भाडं आहे. बरोबर. अय मामा भाडं नको मी घेणार की फडके घ्यायला वाकलो होतो. द्या माझं 300 रुपये. बरं मामा 100 रुपये आहेत का सुट्ट तुमच्याकडे द्या. आहे ते थांब. ठीक आहे हे 100 200 आणि हे 300. अरे थांबा दाबा माझं 100 मलाच देताय वे. हा मामा तू बी आमच्या बरी बसून आलायस की तुझं बी 100 धरले त्या. त्याला तुमच्या गंड आमच्या गावात विसल्या. विसल्या शिकार बघ कुठे गोळी घालतो. हळू बोल सुकाळीच्या ती बघ शिकार आपली. आईच्या गावात वड्या काढा ते धाम काढतो. गोलमाल है भाई सब गोलमाल है. जमले चला. आईला दूध कुठे गेलं. थांबा सुकाळीच्या थांबा. विसल्या या गावात नुसतं काय झाड पालाच आहे काय घरं पण दिसणार कुठं. चल बघूया दिसेल एखादं घर. बरोबर. अरे वाब्या ती मग पेरू झाड. त्या गप चल करला बाला काय सांगितलं या गावात आल्यावर काय उत्सापत्या करायचं नाही त्या मालक आला म्हणजे वाट लागेल आपली. अरे बाबा 2 पिरं आणतो की तुला एक मला एक. बरोबर जा लवकर ये. चालतंय कशा अन्न बरटे बघ वाब्या पिरं आणलं 2. एक नंबर केलंच बाबा. हा थँक्यू. किड काय बुरट्या आईच्या गावात बरं ते टाकून दुसरा आणतो. बरोबर. अरे कोण आहे चुकायचा तांब्या सांडला माझा. विसल्या पिकून मारलेला पिरू कुणाला लागला काय रे. तुमच्या आईला तुमच्या कोण आहे ती पिरू खाते ती पिकून मारते ती. हे विसल्या ती माणूस का तावा आले या पिरवीचं मालक नसेल नव्हता लपी पिरू. तुमच्या आईला तुमच्या काय लपवतायसा. काय नाही पिरू खायचं तू. माकडानू तांब्या टिपून पिरू पडला का नाही माझा. आपलं तांब्या टिपून अरे काय तिच्या आईला पिरू टिपून तांब्या सांडला का नाही माझा. नाही आम्ही नाही सांडलेला तांब्या. तुम्हीच टिपलाय. बघा मामा एक काम करूया आम्हाला काय पटत नाही आम्ही सांडलाय असं. तुम्ही तिथं संडासला बसल्यागत करा आणि तांब्या जवळ ठेवा आम्ही इथनं पिरू मारतो. जर तांब्या सांडला तर आम्ही टिपलंय म्हणायचं. बरोबर घ्या पिरू टिपा. बरोबर बसा तिथं. हा ठेवा तांब्या टिपू का. तुमच्या आईला तुमच्या डोसकी टिपलं माझं.